शेतकरी मित्रांनो नमस्कार। या आठवड्यासाठी हवामान अंदाज मी आपल्याला देत आहे। त्यापूर्वी एक आनंदाची बातमी म्हणजे मान्सूनचं आगमन अंदमान समुद्रात झालेलं आहे। दिनांक 19 रोजी काल मालदीव, कोमोरिन भाग, बंगाल उपसागराचे दक्षिण भागात तसेच निकोबार बेटे व दक्षिण अंदमान समुद्रात मान्सून दाखल झालेला आहे। हे आपणा सर्वांनाच अत्यंत आनंदाची बातमी आहे। आता थोडक्यात आपण हवामानाची माहिती आठवडाभर कसं राहील याबाबतची हवामानाची माहिती घेऊया। महाराष्ट्रावर आज सोमवार दिनांक 20 मे रोजी 1004 हेक्टोपास्कल आणि मंगळवार दिनांक 21 मे रोजी 1002 हेक्टोपास्कल इतका कमी हवेचा दाब राहील। बुधवार दिनांक 22 मे पासून पुन्हा 1004 हेक्टोपास्कल इतका कमी हवेचा दाब कायम राहील। हवेचा दाब कमी होण्यास अतिउष्ण हवामान कारणीभूत असून मान्सून महाराष्ट्रात वेळेपूर्वी दाखल होईल अशी सध्या हवामान स्थिती आहे। दक्षिण अंदमान समुद्रात मान्सूनची दाखल होण्याची निर्धारित वेळ 22 मे असते, परंतु या निर्धारित वेळेपूर्वीच काल दिनांक 19 मे रोजी मान्सून दाखल झालेला आहे। बंगाल उपसागराच्या उत्तरेकडील भागात 21 मे रोजी 1002 हेक्टोपास्कल इतका कमी हवेचा दाब राहील, त्यामुळे वेगाने मान्सून प्रगती करेल। उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात कमाल तापमान 43 ते 44 अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल, त्यामुळे हवेच्या आणखी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल। श्रीलंकेवर मान्सून 26 मेच्या दरम्यान दाखल होईल। केरळमध्ये तो 1 जूनपूर्वी, तसेच दक्षिण कोकणात 5 जूनपूर्वी, मुंबईस 10 जूनपूर्वी आणि विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात 12 जूनपूर्वी मान्सूनचं आगमन किंवा दाखल होणं शक्य झालेलं आहे। उत्तर भारतात राजस्थान भागात आज 20 मे रोजी हवेचे दाब 998 हेक्टोपास्कल इतके कमी झालेले आहेत। हिंदी महासागर, अरबी समुद्र व बंगाल उपसागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान 31 अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले आहे। तसेच प्रशांत महासागराचे पाण्याचे पेरूजवळ 16 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान कमी झालेलं आहे। कॅलिफोर्नियाजवळ 13 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान घसरलेलं आहे, तर सॅन फ्रान्सिस्को येथे 11 अंश सेल्सिअस इतकं कमी पाण्याचं पृष्ठभागाचं तापमान नोंदलं गेलेलं आहे। त्यामुळे तिकडे हवेचे दाब वाढतील व वारे हिंदी महासागर व प्रशांत महासागराचे वारे भारतावर मोठ्या प्रमाणात बाष्पवाहून आणतील। तसेच ला निनाचा प्रभाव तसेच इतर हवामान घटक अनुकूल असल्याने वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह मान्सून दाखल होईल सर्व ठिकाणी। आता ही झाली सविस्तर माहिती। आता आपण मान्सूनबद्दलची माहिती झाली, आता पावसाबद्दलची आपण माहिती घेऊ। या आठवड्यामध्ये साधारणपणे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात 26 मेपर्यंत काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। आता ते पावसाचं प्रमाण कुठं आणि कसं असेल प्रत्येक जिल्हावार ते आपण जरा पाहू। नगर जिल्ह्यात 0.8 मिलीमीटर या आठवड्यामध्ये काही दिवशी पाऊस होणं शक्य आहे। अकोला जिल्ह्यात 1.7 मिलीमीटर काही दिवशी पाऊस होणं शक्य आहे। अमरावती जिल्ह्यात 2.3 मिलीमीटर, बीड जिल्ह्यात 2.7 मिलीमीटर, भंडारा जिल्ह्यात 2.9 मिलीमीटर, बुलढाणा जिल्ह्यात 0.6 मिलीमीटर, चंद्रपूर जिल्ह्यात 2.6 मिलीमीटर, गडचिरोली जिल्ह्यात 7.2 मिलीमीटर, गोंदिया जिल्ह्यात 1.2 मिलीमीटर, हिंगोली जिल्ह्यात 1.8 मिलीमीटर, जालना जिल्ह्यात 0.3 मिलीमीटर, कोल्हापूर जिल्ह्यात 22.8 मिलीमीटर, लातूर जिल्ह्यात 3.5 मिलीमीटर, नागपूर जिल्ह्यात 2.8 मिलीमीटर, नांदेड जिल्ह्यात 2 मिलीमीटर, धाराशिव जिल्ह्यात 4.4 मिलीमीटर, परभणी जिल्ह्यात 2.5 मिलीमीटर, पुणे जिल्ह्यात 0.4 मिलीमीटर, रायगड जिल्ह्यात 2.2 मिलीमीटर, रत्नागिरी जिल्ह्यात 0.9 मिलीमीटर, सांगली जिल्ह्यात 7.3 मिलीमीटर, सातारा जिल्ह्यात 5 मिलीमीटर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 6.6 मिलीमीटर, सोलापूर जिल्ह्यात 4.8 मिलीमीटर, वर्धा जिल्ह्यात 3.6 मिलीमीटर, वाशिम जिल्ह्यात 0.7 मिलीमीटर, यवतमाळ जिल्ह्यात 2.2 मिलीमीटर, औरंगाबाद, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, पालघर व ठाणे जिल्ह्यात क्वचित प्रसंगी पावसाची शक्यता आहे। अन्यथा मोठा उडीपीचा काळ या आठवड्यात राहील अशी सध्याची हवामान स्थिती आहे। आणि या हवामान स्थितीबरोबरच आता इतर काही त्याला अनुकूल असं आपण कृषी सल्ला देखील आपण जाणून घ्यावा अशी माझी विनंती आहे। आणि ती आपण आपल्या शेतावरती त्यासाठी त्याचा उपयोग करावा।
हळद व आल्याच्या लागवडीचं काम पूर्ण करावं. डबल बीन, लायमा बीन, पावटा, गोराडूची लागवड पूर्ण करावी. उन्हाळी पिके परिपक्व झाली असल्यास काढणी करून साठवण करावी. अडसाली ऊस लागवडीसाठी जमिनीची पूर्वमशागत करावी. खरीपात लागवड करावयाच्या पिकांच्यासाठी जमिनीची पूर्वमशागत करावी. पावसाळा सुरू होण्यापूर्वी जनावरांना लसीकरण करावं. कुक्कुटपालन पक्ष्यांना लसीकरण करणं गरजेचं आहे. आता एकूण हा सीझन किंवा हा पावसाळा किंवा हा मान्सूनचा सीझन कोणत्या पिकांना चांगला फायदेशीर होईल हे मी आता थोडक्यात आपल्याला माहिती सांगणार आहे. 2 दिवसापूर्वीच दक्षिण आशिया फोरम फॉर ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजी याचा मी या संस्थेचा संस्थापक सदस्य आहे. आमचे अफगाणिस्तानचे प्रतिनिधी, पाकिस्तानचे प्रतिनिधी, भूतान, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार आणि भारत या इथल्या शास्त्रज्ञांची एक परिषद झाली. या परिषदेत आनंद व्यक्त करण्यात आला की दक्षिण आशियामध्ये यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज आहे. याबरोबरच त्यांनी काही पिकांच्या बाबतीतही चर्चा आमची झाली की भात पिकाला दक्षिण आशियात प्रमुख पीक असेल तर भात हे पीक आहे. त्या पिकाला अतिशय उत्तम असं पावसाळा हा असणार आहे. याशिवाय माझ्या मते आपल्या महाराष्ट्राच्या दिशेनं विचार केला तर कपाशी पिकाला देखील हा पावसाळा किंवा हा हंगाम चांगला राहणार आहे. मका पिकाला देखील हा हंगाम चांगला राहणार आहे. इतर सर्वच पिकांना हंगाम चांगला राहणार आहे. मात्र आपण निवड करताना जे जास्त पाणी सहन करणारी पिकं ही आपण निवडली पाहिजेत शक्यतो, आणि त्या दिशेनं मान्सून वेळेवर येईल हे आपण लक्षात ठेवून आपल्या शेताच्या कामाचं नियोजन आपण आत्तापासून करणं गरजेचं आहे. काही बाबतीत आंतरपीक पद्धतीवर देखील आपण भर देणं गरजेचं आहे. त्यासाठी सोयाबीन अधिक तूर अशी जी पीक पद्धती आहेत, आंतरपीक पद्धती, यांचाही आपण अवलंब करावा असं मला वाटतं. आता शेवटी ही सर्व माहिती भारतीय हवामानशास्त्र विभाग यांच्या व ॲग्रोवन सकाळ यांच्या सौजन्याने मी आपल्याला देत आहे. त्याचं कारण असं की भारतीय हवामानशास्त्र विभागाचे देखील जे काय फोरकास्ट आहेत त्याचाही मी अभ्यास करतो आणि त्यानुसारच मग आणि ॲग्रोवनमध्ये मी याबद्दल कालच लेख लिहिलेला आहे. दर रविवारी माझा लेख असतो. त्यांच्यातलाही भाग त्याच्यामध्ये काही आहे, काही त्यात सुधारणा केलेली आहे. अशा दिशेनं दोघांचंही आपण या कार्यक्रमासाठी किंवा या प्रोग्रामसाठी सौजन्याने आपल्याला माहिती दिलेली आहे. याशिवाय मला आणखी एक गोष्ट आपल्याला सांगायची की 1 जूनला आपण आपली महाराष्ट्रातल्या 15 स्थानिकांचा डेटा मागवलेला आहे. सर्व स्थानिकांनी चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे. डेटा मार्च ते मे 20 मेपर्यंतचा आता यायला सुरुवात होईल. एक 8 दिवस आम्हाला कम्प्युटरवरती काम करावं लागेल आणि त्यानंतर मग 1 जूनला आपण ह्या अंदाजाची पडताळणी करणार आहोत. शिवाय आपल्याच मॉडेलमधून फक्त आपण किती मिलीमीटर पाऊस कोणत्या ठिकाणी होईल ही माहिती देऊ शकतो. जूनमध्ये खंड असेल का याबाबतही माहिती देऊ शकतो. मला याबाबत काही शेतकऱ्यांच्या सूचना किंवा त्यांनी दिलेल्या माझ्याकडे मागणी केलेली आहे ते असे आहेत की जून जुलैमध्ये पाऊस कसा असेल, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये कसा असेल, ही सगळी माहिती आपण 1 जूनला